बातमी पुण्यात नाही. पुण्यातील टोळी युद्धाचा बळी ठरलेल्या आयुष कोमकरवरती पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार झाले. पुण्याचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा आयुष मुलगा होता. गणेश कोमकर हा नागपूर कारागृहात बंदिस्त आहे आणि मुलगा आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला तात्पुरता पॅरोल मिळालेला. पोलीस बंदोबस्तामध्ये आरोपी गणेश कोमकरला पुण्यामध्ये आणण्यात आलं आणि मग आयुष कोमकरवरती अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पुण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. 2 दिवसांपूर्वी पुण्याच्या नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या झाली. या हत्येप्रकरणी बंडू आंदेकरसह 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर आयुष कोमकरच्या हत्याकांडामुळे पुणे शहर हादरून गेलंय. पुण्यनगरीमध्ये पुन्हा एकदा गँगवॉरनं डोकं वर काढलं. दरम्यान आयुष कोमकरच्या पार्थिवावरती पुण्यात अंत्यसंस्कार झाले आणि अंत्यसंस्कारासाठी नागपूर तुरुंगात कैद असलेले त्याचे वडील गणेश कोमकर सुद्धा उपस्थित होते. गणेश कोमकरला पोलीस बंदोबस्तातच इथे आणलं गेलं आणि यावेळेला एक प्रसंग विशेष चर्चेत आला. गणेश कोमकरला जेव्हा पोलीस घेऊन आले त्यावेळी त्याच्या हातामध्ये ग्रीटिंग कार्ड होतं. हे तेच ग्रीटिंग कार्ड होतं जे त्याचा मुलगा आयुष कोमकरनं त्याला नागपूर कारागृहामध्ये पाठवलेलं. अंत्यविधीच्या वेळी गणेशनं त्याचा मुलगा आयुषच्या पार्थिवाजवळ हे ग्रीटिंग कार्ड ठेवलेलं. तर आयुषनं दिलेलं हे ग्रीटिंग कार्ड नेमकं काय होतं? या ग्रीटिंग कार्डमध्ये आयुष आणि गणेश कोमकर या दोघांचा सुद्धा फोटो आहे. या फोटोच्या शेजारी काय लिहिलं होतं तर आयुषनं पाठवलेलं हे ग्रीटिंग कार्ड आय लव्ह यू पप्पा या नावानं होतं. गणेश कोमकर नागपूरच्या तुरुंगामध्ये असताना मुलगा आयुषनं हे ग्रीटिंग कार्ड पाठवलेलं अशी माहिती आहे. यामध्ये लिहिलं होतं की नवीन ड्रेस पाठवलाय